नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा पण व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। जेव्हा मी अशा पद्धतीची 3 पॉकेट वाली पर्स दाखवली होती तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती, अर्चना बहालकर म्हणून। त्या ताईंची आयडिया आहे की ताई श्रीकृष्णासाठी मुकुट किंवा फेटा बनवून दाखवा ना। तर मी त्यांना विचारलं होतं कमेंटलाच रिप्लाय करून की ड्रेपरी मध्ये मिळतो त्या पद्धतीचा पाहिजे का। तर त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी बनवता येईल अशा पद्धतीने दाखवा आणि तुम्ही खूप छान समजावून सांगता, त्यामुळे लगेच समजतं। त्यांनी बरेच व्हिडिओ बघितले, त्या म्हटल्या पण मला समजलं नाही, माझी सांगण्याची पद्धत त्यांना समजते असं त्यांचं म्हणणं आहे। तर म्हटलं चला आज घरच्या साहित्यामध्ये आपण श्रीकृष्णासाठी मुकुट कसा बनवायचा ते बघणार आहोत। शाळेमध्ये मुलांसाठीच लागतंय। तर बघा, त्यासाठी मी त्या अशा पद्धतीचं आहे ना ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे, जो की उरलेला असतो म्हणजे शिलाई काम करून तो घेतलेला आहे। तुमच्याकडे जर याच्यामध्ये पिवळा कलर असेल, गोल्डन असेल, अशा पद्धतीचं थोडंसं म्हणजे चमकदार कपडा असेल ना तो घेतला तरी चालेल। आणि त्यानंतर मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, जो की आपण ब्लाउजला गळ्यांना वापरतो ना, प्रेस केल्यावरती चिकटतो तो एका साइडने, तोच कॅनव्हास पेपर आहे हा। आणि अस्तरसाठी कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे। बस आपल्याला एवढेच कापड लागणार आहे, म्हणजे घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कॅनव्हास पेपरचं माप सांगते। तर बघा, 10 इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे 5.5 इंच। ठीक आहे, तर 5.5 बाय 10 इंचचा कॅनव्हास पेपर आहे, तो आपल्याला लांबीनुसार या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता बघा इकडनं बंद बाजू आहे आणि इकडनं आपली ओपन साइड आहे आणि इथे आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही इथे आकार देऊन घेऊ शकता। तर मी या साइडने देते, म्हणजे माझ्या हाताने असं देता येईल। इकडनं माझी बंद बाजू आहे आणि इकडनं ओपन साइड आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही डायरेक्ट कॅनव्हास पेपरवरती मार्किंग न करता अगोदर कागदावरती प्रॅक्टिस करा ही अशा शेपची, म्हणजे अगोदर व्यवस्थित शेप तुम्हाला ड्रॉ करता आला का तसंच कागद ठेवून तुम्ही कॅनव्हास पेपरवरती मार्किंग करून घेऊ शकता। आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची कटिंग करायची। बघा, ओपन साइडने मी इकडनं मार्किंग करायला सुरुवात केली होती आणि जास्त वेळ नाही लागत मैत्रिणींनो आणि खूप सुंदर दिसतो। तुम्ही मुलांसाठी नक्की ट्राय करू शकता जेव्हा तुम्हाला त्याचा कृष्णाचा लुक बनवायचा असेल त्यावेळेस। आणि बघा, ओपन केल्याच्या नंतर तो या पद्धतीने दिसणार आहे। बघा किती सुंदर असा त्याचा आकार आलेला आहे। आता यानंतर आपल्याला हा जो ब्लाउज पीस घेतलेला आहे आपण मल्टी कलरचा, त्याच्या आतल्या साईडने आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे, इस्त्री फिरून घ्यायची। जिथे बसतोय तिथे मी व्यवस्थित ठेवून घेते आणि याच्यावरतीच इस्त्री फिरून घेणार आहे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा असेल तेवढा आपण कट करून घेऊ। ठीक आहे, या पद्धतीने। तर तुम्ही जर शॉपिंग बॅग वापरली असेल तर तिला फक्त म्हणजे कडेकडेने स्टिच करून घेतलं तरी चालेल। मी कॅनव्हास पेपर घेतलाय म्हणून इस्त्री फिरून घेतली। तुम्ही कापडी शॉपिंग बॅग वापरली तरी पण चालेल, काहीच हरकत नाही, त्याला फक्त स्टिच करून घ्या। तर प्रेस करून झाल्याच्या नंतर आता एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते आपण कट करून घेऊ। तर अशा प्रकारे जेवढं काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीस होता ना तो मी व्यवस्थित असा कट करून घेत आहे। आणि त्यानंतर आपण जे कॉटनचा अस्तरचा कपडा घेतलेला आहे ना तो आपल्याला हा जो फॅब्रिक आहे ना बघा त्याच्या राईट साइडनेच ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि थोडासा पार्ट ओपन ठेवायचा आहे, जशी मार्किंग केली तेवढी, आणि स्टिच करून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, हा पार्ट स्टिच करण्याच्या अगोदरच आपल्याला कडेकडेने जे बेल्ट आहेत ना डोक्याला लागणार आहे बांधण्यासाठी ना, तर त्यासाठी आपल्याला हे बेल्ट रेडी करून घ्यायचे आहे आणि त्या अगोदरच आपल्याला याच्यामध्ये गुंतवून घ्यायचे आहे। तर मी इथे विदाऊट मेजरमेंटचे जेवढा माझा ब्लाउज पीस शिल्लक राहिला होता ना तेवढीच स्ट्रीप इथे कट करून घेतली। तरी याची लांबी आहे 14.5 इंच आणि रुंदी आहे 2 ते 2.5 इंच आणि हे आपल्याला दोन्ही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून हे जे काय बेल्ट आहे ते दोनही स्टिच करून घ्यायचे। तर तुम्हाला मी एक स्टिच करून दाखवलं, असंच दुसरा पण मी स्टिच करून घेते। ठीक आहे, अशा प्रकारे दोनही बेल्ट आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या साईडने वरती साधारणतः अर्धा इंच म्हणजे एक बोट वरती सोडायचं आहे, थोडंसं एक स्टिचिंग मध्ये जाणार आहे तेवढा पार्ट। आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट ठेवून कडेने स्टिच करायचं आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आणि बघा तो नंतर या पद्धतीने दिसेल। आणि हा जसा आपण इकडनं ठेवलाय तसा आता इकडचं पण बेल्ट आपल्याला या साईडने असं ठेवून द्यायचं आहे आणि इकडनं पण स्टिच करून घ्यायचे आहे। बघा, इकडनं पण साधारणतः अर्धा इंच किंवा शिलाईची जेवढी मार्जिन आहे तेवढी सोडून स्टिच करून घ्या। तर बघा, दोन्ही पण बेल्ट आपण या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला मध्यभागी ना सिक्युअर करून घ्यायचे आहे या पद्धतीने।
म्हणजे ते स्टिच करताना स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेत आहे आणि एक टाचणी पण लावून घेणार आहे. फक्त मध्ये येऊ नये म्हणूनच आपल्याला हे सिक्युअर करून घ्यायचे आहेत. तर बघा एक टाचणी आणि एक सेफ्टी पिन लावून घेतली. त्यानंतर बघा अस्तरची बाजू आहे ती आपल्याला राईट साईडनेच ठेवून घ्यायची आहे. ह्या कापडाच्या बेल्ट व्यवस्थित अशा आतमध्येच लोटून द्यायचे आणि जेवढी आपण ओपन पार्ट ठेवायला मार्किंग केली होती ना तिथूनच आपल्याला स्टिचिंग करायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीचा पार्ट आहे तो लॉक करून घ्यायचा, म्हणजे जेव्हा पलटी मारतो ना आपण हा शेप त्यावेळेस ते ओपन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आणि जसा आकार आहे ना तिथे व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे, कारण की ह्या आकारावरतीच आपला जो मुकुट आहे ना त्याची फिनिशिंग अवलंबून आहे. त्यामुळे तर इथपर्यंत आल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक असेल ना अस्तरचा तो आपण कट करून घेऊ आणि त्यानंतर जिथे जिथे आपले म्हणजे असे कर्व आहेत किंवा कॉर्नर आहेत ना तिथे आपल्याला छोटी छोटी कट देऊन घ्यायचे आणि इतर ठिकाणी पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. तुम्ही याच्यावरती डबल टिप दिली तरी चालेल. पण छोटे छोटे कट देऊन घेतले. आता त्यानंतर आपल्याला इथून हे ओपन करून घ्यायचं आहे आणि राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे. बघा आपण जिथून ओपन पार्ट ठेवलं आहे ना व्यवस्थित असं राईट साईडला टर्न करून घ्या. तर व्यवस्थित असा हा जो पार्ट आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही ओपनिंगचा पार्ट थोडा मोठा ठेवा म्हणजे तुम्हाला पलटी मारायला अडचण येणार नाही. आणि बघा आपण बेल्टला ज्या टाचण्या वगैरे लावलेल्या होत्या ना पिन आणि टाचणी ती पण मी काढून घेतली. व्यवस्थित हा बेल्ट बाहेर काढला आणि त्यानंतर हे जे मुकुटचे जे म्हणजे शेप आहे ना तो व्यवस्थित पेनाच्या मदतीने बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरून घेतली तरी पण चालेल, अजून छान फिनिशिंग येईल. आणि त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्याचे जे थोडेफार धागे वगैरे आहेत ना ते मी कट केले आणि अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि या पूर्ण भागावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करत चला. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असतेच, मला जसा वेळ मिळेल जेव्हा वेळ मिळेल तसा. त्यामुळे कमेंट पण नक्की करत चला. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो एकदम प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपला हा जो मुकुट आहे ना तो बनून तयार झालेला आहे. आता त्यानंतर मैत्रिणींनो दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अशी गोटापट्टीची लेस आहे ती इथे लावून घेऊ शकता किंवा मग आपण ब्लाऊजला जी लावतो ना अशी अर्धा इंची पाव इंची लेस ती पण तुम्ही अशी लावून घेतली तरी चालेल. पण माझा हे कपडा जो आहे ना हाच एकदम मल्टी कलरचा आहे आणि चमकीला आहे त्याच्यामुळे मला आवश्यकताच वाटत नाही इकडे काही लावण्याची वगैरे. पण तुम्ही जर प्लेन कपडा घेतला असेल तर तुम्ही दाबटीप देतानाच एखादी लेस आहे ती अटॅच करून घेऊ शकता. आणि बघा किती सुंदर असं आपलं श्रीकृष्णासाठी मुकुट आहे ते बनून घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता तयार झालेला आहे. आता मी हे तुम्हाला डोक्याला बांधून पण दाखवते. तर मैत्रिणींनो फायनली अशा पद्धतीने आपले श्रीकृष्णासाठी मुकुट आहे ते बनवून तयार झालंय. तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळेमध्ये काही फंक्शन वगैरे असतात ना किंवा श्रीकृष्ण बनवून यायचं असतं दहीहंडीच्या वेळेस त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्यासाठी बनवून देऊ शकता. आणि बॅक साईडने पण बघा आपण अशा पद्धतीने ही जी नाडी आहे ना ती बांधून घ्यायची आहे आणि नाडी पण खूप मोठी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या साईजनुसार पण याच्या मापामध्ये चेंजेस करू शकता. तर मी याची लांबी 10 इंच घेतली होती आणि उंची 5 ते 5.5 इंच घेतली होती. तुमचा मुलगा लहान असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. पण तरी काही नाही इथपर्यंत जरी आला ना आता हा इथपर्यंत आलाय थोडंसं कानापर्यंत जरी फेटा आला म्हणजे मुकुट आला तरी पण चालतंय. तर नक्कीच मैत्रिणींनो तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, कारण की मी घरच्याच साहित्यामध्ये दाखवलेलं आहे. कुठलीही एकही वस्तू मी बाहेरून विकत आणलेली नाही. कॅनव्हास पेपर पण आपल्याकडे जो उरलेला मी छोटा तुकडा होता ना तोच वापरला, काय खूप मोठा लागला नाही. फक्त 10 बाय 5.5 इंचाचाच कॅनव्हास पेपर मी वापरला. आणि जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर तुम्ही कापडी शॉपिंग बॅग पण वापरू शकता, नॉन वोनची असते ती, थोडंसं कडकपणे येण्यासाठी, बाकी काही नाही. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि काम झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित असा जो खोलून आहे ना एखाद्या वहीखाली पुस्तकाखाली किंवा मग कपाटामध्ये एखाद्या सपाट जागेवरती ठेवून देऊ शकता, म्हणजे खूप छान राहील. तो फोल्ड वगैरे करण्याची गरज नाही, म्हणजे फिनिशिंगमध्येच राहील तो. बघा जसा बेल्ट आतून बाहेरून जशी प्रॉपर फिनिशिंग आहे ना तशीच राहील. फक्त स्ट्रेटच आणि सपाटच एखाद्या गादीखाली म्हणा ठेवू शकता. बाय बाय.